तळगावातील जनतेसाठी सदैव कार्यरत असणारे कै दीपक सावंत हे खऱ्या अर्थाने समाजसेवेचे विद्यापीठ होते। त्यांच्या स्मृतींना उजाळा देत विद्यार्थ्यांचा शैक्षणिक यशाचा गौरव करण्याचा हा उपक्रम अत्यंत स्तुत्य आणि प्रेरणादायी आहे। राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार साहेब, महाराष्ट्र सरचिटणीस रवींद्र पवार साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली या प्रसंगी दक्षिण मध्य मुंबई जिल्हा अध्यक्ष मनोज टपाल साहेब, मुंबई युवक अध्यक्ष प्रतीक नांदगावकर साहेब, शिवाजीनगर युवक तालुका अध्यक्ष इकरार चौधरी, समाजसेविका श्रीमती वंदना सावंत, युवा तालुका अध्यक्ष संजय कोळी, नवा काळचे उपसंपादक शंकर कडव साहेब, समाजसेवक राजू नगराळे साहेब, वार्ड अध्यक्ष महादेव शिंदे, भालचंद्र दळवी, जगदीश दहिया, रामचंद्र मिस्त्री, संदीप पाळावे, अजय काळेल, सतीश ठाकूर, शिवाजी पवार, हरिश्चंद्र परब, मामा मात्रे, गौरव सावंत साहेब, सौ गीता कदमताई, सायली पेडणेकर ताई, वनिता गुडेकर ताई, लीना मस्के ताई, कुरटकर ताई, छायालाल झरे मावशी व लाल झरे, युवक युग सिंग, पवन ओमकार शेलार, आसिफ शेख, हरीश कांबळे, शुभम राऊत यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते। विद्यार्थ्यांच्या यशाचा गौरव करून त्यांचा पुढील शैक्षणिक वाटचालीस प्रोत्साहन देणारा हा उपक्रम निश्चितच कौतुकास्पद आहे। कै दीपक सावंत यांचा समाजसेवेचा वारसा अशाच विधायक आणि प्रेरणादायी उपक्रमातून पुढे नेणे हीच त्यांना खरी आदरांजली। आज खरं तर माझे मित्रबंधू कैलासवासी दीपकजी सावंत यांच्या स्मरणार्थ हा विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा इथे जो राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने संजय कोळी यांनी आयोजित केला आणि सर्व तमाम इथे विद्यार्थी, पालक आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्व पदाधिकारी आणि नवाकाळचे उपसंपादक शंकर कडव साहेब हे उपस्थित होते। खऱ्या अर्थाने विद्यार्थी जेव्हा वेगवेगळ्या परिस्थितीतून आपला अभ्यास करत असतो, कुणाचं घर छोटं असतं, कुणाचे ते गोंगाट असतो आणि अशा वेळेला 10वीची परीक्षा ही त्याच्यासाठी एक पहिली पायरी असते आणि ती पहिली पायरी पार केल्यानंतर ते खऱ्या अर्थानं एक वेगळ्या आयुष्यामध्ये जातात आणि ह्या आयुष्यामध्ये जाताना त्यांच्या पाठीशी एक कौतुकाची थाप जरुरीची असते। ती थाप खऱ्या अर्थाने आज आम्ही दीपक भाऊ सावंत यांच्या स्मरणार्थ या सर्व विद्यार्थ्यांचा गुणगौरव करून त्यांच्या पाठीशी कौतुकाची थाप दिलेली आहे। आणि एक दीपक भाऊ सावंत खऱ्या अर्थानं एक विद्यापीठ होतं की ज्यांच्याकडून खूप काही गोष्टी शिकण्यासारख्या होत्या आणि मी सगळ्या विद्यार्थ्यांना आवाहन केलं की कारण तुम्ही ज्या वेळेला कॉलेजमध्ये महाविद्यालयात प्रवेश घेता त्यावेळेला NSS हा एक भाग असतो, म्हणजे राष्ट्रीय सेवा योजना, त्यातून तुम्हाला शिकायला मिळतं। ते शिकताना दीपक भाऊ सावंत यांनी जे समाजकार्य केलं त्याचा कुठेतरी तुम्ही त्याचा खऱ्या अर्थाने तुमचा तेव्हाच गौरव होईल की त्यांनी जे समाजाकरता विविध घटकातील लोकांकरता कार्य केलं ते तुम्ही तुमच्या माध्यमातून पुढे न्या असं मी आवाहन करतो आणि पुन्हा एकदा सगळ्यांचे आभार मानतो। विद्यार्थ्यांना पुढील भविष्याकरता शुभेच्छा देतो आणि त्यांना ज्या काही अडीअडचणी असतील आम्ही सर्वच जण त्या अडीअडचणी सोडवण्याकरता त्यांच्या पाठीशी नेहमी खंबीरपणे उभा राहू एवढं सांगतो। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र, जय भीम, जय मल्हार। आज राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या माध्यमातून आमच्या खरोखरच चंपूर तालुक्याचे खरोखरच जनतेची समाजसेवा करणारे सन्माननीय तालुकाध्यक्ष दीपक सावंत साहेब हे आज आमच्यातून निघून गेले, पण त्यांचा खरोखरच जनसेवेचा वारसा म्हणून आम्ही पुढे घेऊन जात आहोत। आज 10वी 12वीमध्ये खरोखरच एखादी परिस्थिती नसते, गोरगरिबीतून ते मुलं आईवडील घरकाम करतात आणि ते मुलांना शिकवतात आणि ते खरोखरच मुलं मनापासून अभ्यास करून आज 10वीमध्ये 70%, 80%, 90%, अगदी 100%पर्यंत मार्क पाडतात। अशा विद्यार्थ्यांचा आज आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीनं सन्माननीय राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस रवींद्रजी पवार साहेब यांच्या नेतृत्वाखाली आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे आमचे सर्वांचे लाडके नेते शरदचंद्रजी पवार साहेब यांच्या पक्षाच्या वतीनं राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे दक्षिण मध्य मुंबईचे जिल्हाध्यक्ष ॲडव्होकेट मनोज टपाल साहेब आणि सर्वच राष्ट्रवादीचे काँग्रेसचे कार्यकर्ते पदाधिकाऱ्यांच्या वतीनं आज आणि समाजसेविका वंदना सावंत आज दीपक भाऊंच्या सौभाग्यवती समाजसेविका वंदना सावंत यांनी खरोखरच समाजाचा जनसेवेचा एक जनसेवा त्यांनी करण्याचा निर्धार मनामध्ये बाळगला आणि जनसेवेचा एक पहिला कार्यक्रम आज राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीनं विद्यार्थ्यांचा गुणगौरव दीपक सावंत साहेब यांच्या स्मरणार्थ त्यांनी घेतला। खरोखरच मुलांना विद्यार्थ्यांना शिक्षणामध्ये प्रोत्साहन देण्यासाठी आणि अजून टक्केवारी जास्तीत जास्त पाडण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे युवकचे तालुकाध्यक्ष संजय कोळे साहेब,
सर्वांच्या वतीनं हा कार्यक्रम आम्ही राबवला. खरोखरच इथून पुढे कोणताही कार्यक्रम असो, आज कोणत्या गोरगरिबांना अडचण असो, महिलांना संजय गांधी निराधारमार्फत ज्या विधवा महिला आहेत त्यांना पेन्शन देण्याचा कार्यक्रम असो, ज्येष्ठ नागरिकांना का मोफत प्रवासांचे कार्ड असो, कोणाला पॉलिटिशियनचा का प्रॉब्लेम असो, सर्वांना जनतेसाठी चेंबूर तालुक्यात खरोखरच ज्यांना कोणाला BMCची कामे, कुठे गटाऱ्या नालं काय कामं बाकी असतील, मी सर्वांना आवाहन करतो की त्याने अवश्य भेटावे. आम्ही आमच्या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या माध्यमातून त्यांची कामं सोडवण्याचा आम्ही प्रयत्न करू. आज आमच्याकडे फंड नसला तरी आम्ही शासनाद्वारे पाठपुरावा करून आम्ही शासनानं काम करण्यास भाग पाडू. आणि खरोखरच हा जनसेवा करण्याचा मानस राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे दीपक सावंत यांनी आम्हाला शिकवला. खरोखरच दीपक सावंत साहेब यांना मी खरोखरच आज मनापासून मी त्यांना श्रद्धांजली अर्पण करतो. आणि खरोखरच त्या दीपक सावंत साहेबांना मी मनापासून धन्यवाद देतो की आम्हाला त्यांनी राजकारणाचा वारसा त्यांनी दिला, की खरोखरच गोरगरिबांना त्यांनी न्याय देण्याचा कार्यक्रम घेतला. खरोखरच त्यांचं मनापासून आभार मानतो. आणि मी इथे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे वार्डाध्यक्ष महादेव शिंदे यांना मी सर्वांना धन्यवाद देतो की असेच मुलांनी शिक्षणामध्ये, क्रीडा क्षेत्रात, सर्वच खेळामध्ये पहिला क्रमांक मिळवावा आणि आपल्या आईवडिलाचं नाव रोशन करावं, हीच मी त्यांना विनंती करतो. धन्यवाद. आमच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार साहेब यांचे पक्षानुसार आज चेंबूर तालुका अध्यक्ष, माजी चेंबूर तालुका अध्यक्ष दीपक सावंत साहेब यांच्या स्मरणार्थ विद्यार्थी गुणगौरव सोहळा कार्यक्रम संपन्न पार पडला. त्यात आम्हाला सावंत साहेबांची खूप आठवण आली. आज कार्यक्रमाला त्यांची उणीव जाणवली की ते आज हॉलमध्ये असं वाटलं आहेत ते कुठेतरी आहेत ते, त्यांचा स्पर्श जाणवला. तर खूप त्यांची आठवण आली. आणि 10वी-12वीचा गुणगौरव सोहळा ठेवला ते त्यांचं विद्यार्थ्यांचा उत्साह वाढवण्यासाठी, जेणेकरून जे 10वीला आहेत त्यांनी 10वीला जे पर्सेंटेज पाडलेत ते जेणेकरून पुढे जाऊन अजून 12वीला अजून त्यांचं प्रगती व्हावी, त्याच्यासाठी आम्ही हा कार्यक्रम पार पडला. लहान मुलांचा उत्साह, त्यात लहान मुलांना भेटवस्तू दिल्या, कंपोस्ट बॉक्स दिल्यात, जे काही असेल स्नॅक्स, काही ज्या छोट्या मोठ्या वस्तू दिल्या, त्यात मुलांचा उत्साह वाढतो जेणेकरून ते पुढच्या वर्षी अजून जोरदार अभ्यासाला लागतात. आणि जे सरकारने केलं, जे नीट पेपर लीक करून विद्यार्थ्यांचं मन अस्वस्थ केलं होतं, ते आम्ही जरा चांगल्या त्यांचा उत्साह वाढवण्यासाठी हा कार्यक्रम ठेवला होता. त्यामुळे कार्यक्रम खूप छान जोरजोरात पार पडला. आणि हे एवढंच बोलून मी 2 शब्द सांगतो. ही खूप आनंदाची गोष्ट आहे. पण ज्यांच्या स्मरणार्थ हा प्रोग्राम ठेवण्यात आलेला आहे ते राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पक्षस्थापनेपासूनचे प्रामाणिक व या विभागातील प्रसिद्ध असे आमचे दीपक सावंत साहेब होते. त्यांचं काही दिवसापूर्वीच आमच्यातून ते निघून गेले, पण त्यांच्या स्मरणार्थ हा अतिशय चांगला कार्यक्रम ठेवण्यात आलेला आहे. उपविभागीय राष्ट्रवादी युवक काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमचे चेंबूरचे तालुका अध्यक्ष संजय अंबाजी कोळी हे सतत पक्षासाठी धडपडत असतात. सतत युवकांसाठी, तसेच समाजासाठी, तसेच लहान मुलांसाठी एक चांगल्या प्रकारचा कार्यक्रम घेत असतात. तर आजही इकडे तुम्ही बघताय 10वी-12वीच्या विद्यार्थ्यांचा त्यांनी गुणगौरव सोहळा आयोजित केलेला आहे. तसेच लहान मुलांना त्यांचे खेळण्याचे साहित्य वाटप करण्यात आलेले आहे. त्यासाठी संजयचे सर्वप्रथम मी अभिनंदन करतो आणि आभार व्यक्त करतो. तसेच आमचे पक्षाचे वरिष्ठ नेते, या चेंबूर तालुक्याचे माजी अध्यक्ष, आमचे सर्वांचे मार्गदर्शक दीपक सावंत साहेब यांच्या स्मरणार्थ संजूने हा जो कार्यक्रम जो इथे आयोजित केला आहे, जो दैदिप्यमान कार्यक्रम आयोजित केला आहे, मुंबई विभागीय राष्ट्रवादी युवक काँग्रेसतर्फे संजूला पुढील वाटचालीस खूप खूप शुभेच्छा देतो. त्या वंदनाताई या माझ्या बहीण आहेत आणि ते जे कार्य करतायत पुढं त्यांच्या कार्यातून, पक्षातून त्यांना आमची सगळ्यांची अशी अपेक्षा आहे की त्या भावी काळात या विभागाच्या नगरसेविका बनावात आणि दीपक सावंत साहेबांचं जे कार्य आहे ते असंच त्यांनी उत्तरोत्तर पुढे घेऊन जात जावं. CEN न्यूज, देश प्रदेश की ताज़ा तरीन खबरों के लिए CEN न्यूज को सब्सक्राइब करें और रहें पल पल की खबर से हर पल बाखबर.